नमस्कार मित्रांनो. तर ओबेसिटीसाठी अप्रूव्ह झालेलं जे ड्रग आहे सिमाग्लुटाइड, बऱ्याच लोकांना त्याच्याबद्दल मिसकन्सेप्शन्स आहेत. बऱ्याच लोकांना डाऊट आहे की घेतलं पाहिजे का, त्याने काही साईड इफेक्ट होईल का. तर मित्रांनो लक्षात ठेवा, मनाने हे इंजेक्शन घेऊ नका. पण डॉक्टरनी जर सांगितलं असेल त्याचे काही स्पेसिफिक इंडिकेशन आहेत. ज्या व्यक्तीचं BMI 30पेक्षा जास्त आहे किंवा ज्याचं BMI 27पेक्षा जास्त आहे पण त्याला त्याच्यासोबत डायबिटीज किंवा हायपरटेन्शन, हार्ट डिसीज असा आजार आहे, अशा लोकांसाठी हे अप्रूव्ह केलं गेलेलं ड्रग आहे. आणि ह्याचे असं नाही आहे की आत्ता अप्रूव्ह केले म्हणजे ह्याचे काय काय खूप साईड इफेक्ट आहे. 20-30 वर्षापासून ह्याचा डाटा आहे, रिसर्च केला गेलेला आहे आणि हे सेफ आहे हे समजल्यानंतरच त्याचा उपयोग करण्याची मान्यता मिळाली. एक लक्षात ठेवा मित्रांनो, मला बरेच लोक विचारतात की सर ह्या गोळीने काही साईड इफेक्ट होईल का, ह्या इंजेक्शननी तुमच्या ॲलोपॅथीमधल्या ह्यानी होईल का. तर होऊ शकतो का, होऊ शकतोही, ठीक आहे. पण तो काय साईड इफेक्ट आहे ह्यांचं आम्हाला पूर्ण ज्ञान असतं, कारण त्याचा 30-30 वर्षाचा 40-40 वर्षाचा डाटा असतो. पहिले ॲनिमल स्टडीज होतात, त्यानंतर मग व्हॉलंटियर्समध्ये स्टडी होतात, नंतर मग त्याचं पूर्ण रिसर्च करून पूर्ण माहिती झाल्यानंतरच सेफ आहे हे माहिती झाल्यानंच त्याला अप्रूव्हल मिळतं. असं नाही की आपण कुठली तरी जडीबुटी खाल्ली आणि त्याचा वापर करतो आहे आणि आपल्याला माहिती नाही. तसं नाही. ॲलोपॅथीमधले औषधं वर्षानुवर्ष त्याचा स्टडी झालेला असतो. हां, फक्त जर त्याचा चुकीच्या पद्धतीने कुणी वापर करत असेल, म्हणजे एखादं औषध एखाद्या व्यक्तीला जमत नाही त्याच्यानुसार आणि दिला तर साईड इफेक्ट होऊ शकतो. ओके. जसं की फॉर एक्झाम्पल मेटफॉर्मिन ही शुगरची गोळी, जर आपण किडनी डायबिटीज आहे पण त्यासोबत क्रिएटिनिन वाढलेलं आहे तर द्यायला पाहिजे का, नाही द्यायला पाहिजे. पण एखाद्याने खाल्ली तर प्रॉब्लेम होऊ शकतो का, होऊ शकतो. तर तसंच आमच्या ॲलोपॅथीमधल्या बऱ्याच औषधांना हे रिसर्च बॅक्ड असतं, त्यांच्या स्टडीज झालेल्या असतात आणि त्यामुळे एक्सपर्टनी त्या ज्ञान असलेल्या विषयाचं डॉक्टरनी जर ती गोळी दिली तर ती घ्यायला काहीच हरकत नाही. आता ह्याच पद्धतीनं हे जे सिमाग्लुटाइड इंजेक्शन आहे ओबेसिटीचं, ह्याबाबत माझ्याकडे खूप लोक सांगतात की बाबा आम्ही ह्यानं काय असं होईल का, काय होईल का. तर मित्रांनो घाबरण्याची गरज नाही. सगळ्यांनाच घ्यायची गरज आहे का, तर नाही. पण ज्या व्यक्तींना सर्व प्रयत्न करूनही त्यांचं वजन जर कमी होत नसेल तर अशा व्यक्तींना ही इंजेक्शनची गरज आहे आणि त्यांनी ते घेतलं पाहिजे. कारण याचे जे फायदे आहेत ते खूप जास्त आहेत. मग आता काय म्हणजे इंजेक्शन नेमकं काय करतं, तर हे बघा, आपल्या शरीरामध्ये GLP नावाचं एक मॉलिक्यूल असतं जे आपण की जेवल्यानंतर तयार होतं आणि ते आपल्या शरीरामध्ये आपली भूक कमी करतं, आपल्या शरीरातून गॅस्ट्रिक टाईम तो कमी करतो. मग काय होतं, कुणाकुणामध्ये हे GLPची मात्रा कमी असू शकते किंवा ते तेवढं काम करू शकत नसतं. मग काय केलं सायंटिफिकली, त्याचंच आर्टिफिशियल मॉलिक्यूल बनवून त्याला आम्ही सिमाग्लुटाइड म्हणतो. मग हे काय करतं, आपली भूक मंद होते, गॅस्ट्रिक टाईम कमी होतं, त्यामुळं पोट भरल्यासारखं लवकर वाटतं. असं सोपं गोष्ट. मग त्याचा साईड इफेक्ट आहे काय, मेनली GIT साईड इफेक्ट आहे. म्हणजे मळमळ, उलटी, कधीकधी कॉन्स्टिपेशन म्हणजे संडास साफ न होणं, 2-3 दिवस जरा पोट गच्च वाटणं, हे साईड इफेक्ट होऊ शकतात. पण हे तात्पुरते असतात. पहिल्या डोसला दुसऱ्या डोसला होतात, नंतर होत नाहीत. आणि हे साईड इफेक्ट होऊ नये ह्यासाठी सुद्धा खूप सोपा उपाय आहे. काय करायला लागतं, ह्या लोकांना फॉलो केलं पाहिजे की आपल्या ब्रेनला सिग्नल देतं आहे, मॉलिक्यूल देतो की कमी खा. मग आपण जर जास्त खाल्लं तर त्रास होणार ना. हळू खा, कमी खा. तळलेले पदार्थ, सिमाग्लुटाइडवर असलेल्या रुग्णांनी त्यांचं जेवण कमी करायचं आहे. जेवणामधले कार्बोहायड्रेट म्हणजे जे चपाती, पोळी, भाकर किंवा भात, ह्याला आम्ही कार्बोहायड्रेटमध्ये जे प्रकार आहे तो थोडा कमी करायचा आहे. त्यानंतर फ्राईड आयटम्स खायचे नाही आहेत, हळूवार खायचे, फास्ट